श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. बगळा व लांडगा. दुष्टांवर उपकार केले तर त्याची फेड सुद्धा उपकारांनीच केली जाते, हे आपण विसरू नये. एकदा एका लांडग्याच्या गळ्यामध्ये, बघा कसा भाग दिलेला आहे, एका लांडग्याच्या गळ्यात बोकडाचं हाड खात असताना अडकलं. त्यामुळे लांडग्याचा जीव कासावीस झाला. ते हाड खूप कडक होतं, त्यामुळे ते हाडूक त्या लांडग्याच्या गळ्यामध्ये, घशामध्ये जाऊन अडकलं. आता लांडग्याला वाटलं कोणीतरी माझ्या मदतीला धावून येईल, परंतु भेटणाऱ्या प्रत्येक प्राण्याला ते हाडूक काढून देण्यासाठी सर्वांसाठी प्रार्थना करू लागला, विनवू लागला की कोणीतरी माझी मदत करा. तसंच ते काढून देणाऱ्याला बक्षीसही देण्याचं त्यांनी कबूल केलं की मी फार संकटात आहे, कोणीतरी माझी मदत करेल आणि जो कोणी माझ्या या घशातील हाडूक काढण्यास मदत करेल त्याला बक्षीसही मी नक्कीच देईन, असं त्यांनी कबूल केलं. तेव्हा एक बगळा पक्षी, तो बगळा पक्षी बक्षिसाच्या आशेने काढून देण्यास तयार झाला. त्याने आपल्या लांब चोचीने ते हाडूक अलगद बाजूला काढून ठेवले. लांडग्याला खूप बरं वाटलं. लांब चोचीने ते हाडूक काढल्यानंतर लांडग्याचा घसा शांत झाला आणि तो बगळा पक्षी लांडग्याजवळ बक्षीस मागू लागला. तेव्हा रागाने लांडगा त्याला म्हणाला, अरे तू किती मूर्ख आहेस, तू माझ्या तोंडात मान दिली होतीस, तरीही मी न चावता मी तुला जिवंत सोडलं, हे बक्षीस कमी आहे का? विचार करा. ज्या संकटामध्ये लांडगा होता, त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी कुणीही तयार झालं नाही. कुठलाही प्राणी, कुठलाही पशु तयार झाला नाही, परंतु त्याचा जीव वाचावा, त्याला होणारी दुखापत त्यावर मात करण्यासाठी बगळा पक्षी प्रत्यक्ष स्वतःच्या चोचीने, जी लांब चोच होती ती प्रत्यक्षात लांडग्याच्या घशातून ते हाडूक बाहेर काढण्यासाठी, परंतु बक्षीस देण्याची वेळ आली तेव्हा लांडग्याने स्वतःची किंमत दाखवली की नाही. म्हणजे विचार करा, दुष्टांवर उपकार केले तरी त्याची फेड अपकारांनीच करतात ना. मग शेवटी काय झालं? मदतीला धावून कोणी आलं का? नाही ना. स्वतःहून जर पाहायला गेलो, ज्यावेळी लांडगा प्रत्येकाजवळ मदत मागायचा, त्यावेळी प्रत्येक पक्ष्यांना, प्रत्येक प्राण्याला तो थांबवायचा आणि प्रत्येकांजवळ मदत मागायचा. सर्वांनी पाहिलं की लांडग्याची काय अवस्था आहे, परंतु लांडग्याने आपल्या घशामध्ये जो
हाड बघा अडकला होता, तो जो कोणी काढेल त्याने बक्षीस ठेवलं होतं. आता बक्षिसाच्या आशेने तयार कोण झाला? तर बगळा पक्षी. म्हणजेच त्याने तो हाड बाजूला काढून तरी त्याला बक्षीस मिळाले नाही. शेवटी तो रिकाम्या हाताने निघून गेला. की त्याला वाटलं की मी जे काही काम केलं ते चांगलेच केलं, मला बक्षीस मिळो अथवा न मिळो, परंतु माझ्याकडून तरी पुण्य घडलेलं आहे. बरोबर ना? ज्याप्रमाणे आपण सुद्धा असंच करत असतो. आपण इतरांना फसवण्याचा प्रयत्न करत असतो. तू माझी मदत कर, मी तुला नक्कीच बक्षीस देईन. परंतु बक्षीस देण्याची वेळ येते तेव्हा आपणच गायब होतो. बरोबर ना? म्हणजेच काय झालं? दुष्टांवर उपकार केलं तर त्याची फेड अपकारानेच होते ना. म्हणून आपण कोणावर उपकार केले किंवा लोकांनी आपल्यावर उपकार केले, शेवटी परतफेड आहेच. म्हणून चांगलं कार्य करा. या पृथ्वी तलावर आपण जन्माला आलेलो आहोत. आपल्या हातून उत्तमाचे सत्कर्म घडलं पाहिजे, चांगले कर्म आपल्या हातून घडलं पाहिजे. जर कोणी आपली मदत मागत असेल तर नक्कीच आपण त्यांना मदत केली गेली पाहिजे. परंतु कोणी बक्षीस ठेवलं असेल किंवा आपण एखाद्या लोभाच्या पायी जर आपण जात असू तर आपलं कधीच चांगलं होणार नाही. बरोबर की नाही? परंतु एखाद्याची मदत करण्यासाठी कुठल्याही आशेवर जाऊ नका. कारण आपण एखाद्या लालचेपोटी किंवा एखादा मला काहीतरी मिळेल यासाठी आपण जात असतो. जसं आपण करू त्याचप्रमाणे आपल्याला मिळणार आहे. बरोबर की नाही? परंतु बगळा कोणत्याही आशेवर न जाता लांडग्याच्या मदतीसाठी गेला होता. त्याने कधीही पाहिलं नव्हतं की मला काही मिळेल म्हणून. परंतु लांडग्याने बक्षीस ठेवलं होतं एवढं मात्र निश्चित. परंतु बगळा पक्षी काहीच न म्हणता निघून गेला. कारण लांडग्याने फसवलं ना. जो बगळा पक्षी आला होता, ज्याने स्वतः आपण संकटात असताना त्या बगळ्या पक्षाने जो आपल्या घशामध्ये अडकलेला हाडूक होता तो बाहेर काढला आणि आपला जीव वाचवला. तरी सुद्धा आपण त्याला कुठल्याही प्रकारचं बक्षीस दिलं नाही. त्याने विचारलं की माझं बक्षीस, परंतु आपण त्याला उलट उत्तर काय दिलं? तुला जिवंत सोडलं, हेच तुझं बक्षीस आहे. म्हणजे विचार करा, आपल्याला सुद्धा अशी उत्तरं मिळत असतात. म्हणून आपण सुद्धा सावधान असलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीवर बघा, आपण उपकार करत असताना किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्यावर उपकार केले, आपण समजून जायचं. कारण उपकाराची परतफेड ही उपकारानेच केली जाते. आज आपल्याला 100 रुपये कोणी दिले तर आपल्याला सुद्धा 100 रुपये त्याला द्यावेच लागतात. म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिला. आपण जसे बीज पेराल तसंच आपल्याला त्याचं फळ प्राप्त होईल. म्हणून दुष्टावर उपकार केले तरी त्याची परतफेड अपकारांनीच होत असते, हे आपण कदापि विसरू नये. जय जय रघुवीर समर्थ.